यानंतर मराठीवर आधारित भाषा संवर्धन मंगळवाडा 2025 साजरा करूया। माझी मराठाची बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके असा मराठी भाषेत शाळेचे पहिले विद्यार्थी त्याप्रमाणे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष करतो की तदनंतर आपण सर्व पाहुण्यांना घेऊन प्रमुख पाहुण्यांच्या आसनावर या हीरक मधुर वर्षाने प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित भिवंडी महानगरपालिकेचे उपायुक्त राठोड सर आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ, आजचा हा कार्यक्रम खूप आनंदाचा, मन भरून येणारा असा हा प्रसंग आहे। कारण 1964 ला ज्यावेळी शाळा चालू झाली त्या शाळेचे पहिले विद्यार्थी, पहिली बॅच आणि त्या बॅचचा विद्यार्थी या हीरक महोत्सवात उपस्थित आहे याचा मला अभिमान, आनंद आणि गर्व आहे। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षक वृंद आणि सन्माननीय पाहुणे यांचे खरोखर मी आभारी आहे। कारण 2:30 वाजल्यापासून सर्व पालक या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद घेतात। या कार्यक्रमात विविध नृत्य, वक्तृत्व आणि क्रीडा स्पर्धेत बक्षीस मिळाल्या
असे विद्यार्थी अजून थांबलेले आहेत, कारण त्यांची अजून कला सादर व्हायची आहे. मी सर्व विजयी विद्यार्थ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या 2025 आणि 26 या वर्षात आपण याच्यापेक्षा चांगला प्रयत्न करून आपण परत बक्षिसाची लयलूट लुटावी अशी माझी आशा आहे. या शाळा क्रमांक 45 चा विद्यार्थी या नात्याने मी सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि सन्माननीय पाहुण्यांचे, या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला खरोखर बरेच दिवसाची आशा होती का हा कार्यक्रम व्हावा आणि खरोखर सर्व मुख्याध्यापक आणि माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे, सर्व शिक्षक, ह्या शिक्षकांनी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा असताना मला विचारात घेतलं आणि त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या, अडचणी होत्या, उदाहरणार्थ हॉल पासून सुरुवात होती, कारण हॉल मिळत नव्हता आणि हॉल साठी निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन थोडीशी बाचाबाची झाली, पण त्यांनी सांगितलं तुम्हाला उद्या मिळेल. ते पत्रक त्यांनी दिली पासून सुरुवात होती. त्याच्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम करायचा बोलला तर त्याची जबाबदारी सर्व शिक्षकांनी घेतली आणि थोडासा भार माझी विद्यार्थी म्हणून माझ्या डोक्यावर ठेवला आणि तिने आनंदाने तो स्वीकारला. माझ्या विद्यार्थी आणि माझ्या 1964च्या बॅचच्या आणि पालकांना उद्देशून मी सांगेन, भक्ति की शक्ति ने कमाल कर दिया, रास्ते की धूल को गुलाल कर दिया, दिल से नमन है आपके आगमन का, हमने हमारे हीरक महोत्सव का माला माल कर दिया. आपण आलात आमच्या शाळा क्रमांक 45चा याच्यामुळे मान वाढवला आणि खरोखर ह्या कार्यक्रमाचा जो आज सोहळा बघतो, या सोहळ्याच्या प्रमुख सहभागात शाळेचे मुख्याध्यापक धुमाळ सर, विशेष मेहनत इंदुराव सर, स्वाती मॅडम, माळी मॅडम, सगळे शिक्षक, सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली. माझ्या विद्यार्थी जे होते त्यांना घरी पत्र देण्याची सुद्धा प्रत्येकाला त्यांनी तसदी घेतली. म्हणून मी त्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आभार मानतो आणि ज्या काही चुका झाल्या असतील, कोणाचं नाव, कोणाचा मान की कोणाला त्याचा ट्रॉफी मिळाली नसेल, चुकून राहिली असेल, तर मी शाळा क्रमांक 45च्या वतीने मी सर्व पाहुण्यांचे दिलगिरी व्यक्तो आणि जाता जाता एक विद्यार्थ्यांना मी सांगेन, त्या स्पर्धेत त्यांनी बक्षिसं घेतली, नाही मिळाली त्यांनी परत आपल्याला मेहनत करून ती घ्यावी अशी मी अपेक्षा करतो. कामयाबी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. कामयाबी उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मेहनत करा. शिक्षणाबरोबर क्रीडा याच्यात पण भाग घ्या. आणि तर आजकाल सर शिकून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही, परंतु क्रीडा खो खो असेल, लगडे असेल,
कुस्ती असेल, मलखांब असेल, कबड्डी असेल, याच्यात आपण हिरिरीने जर भाग घेतलं, आपल्या पालकांना सुद्धा विनंती करतो की ज्या मुलाला ज्याची आवड आहे, खेळाची असेल तर अर्धा वेळ त्यांना खेळायला द्या, शिकायची असेल तर त्यांना 90% शिकण्यासाठी द्या, पण आपल्या मुलाचे गुण हेरून त्यांना पुढील जाण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करावी. आजच्या कार्यक्रमाला सर्व पाहुणे, कारण महानगरपालिकेचे सर्व जे अधिकारी आहेत, तर आपल्या संघाचे मोहन भागवत आज भिवंडीमध्ये आलेले आहे आणि त्यासाठी ते सगळे तिथे उपस्थित आहे. आयुक्तांना पण सांगितलं, पण आज तो कार्यक्रम इकडे आहे, मला यायला उशीर होईल, तरी सुद्धा महानगरपालिकेतर्फे आम्ही राठोड साहेबांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आभार मानून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पीड न्यूज भारत.